नीट पेपर फुटी किंवा परीक्षेचा जो गोंधळ आहे, या तणावातून अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर या ठिकाणी अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे आणि याच तिच्या अभ्यासाच्या रूममध्ये या फॅनला गळफास घेऊन तिने आपले जीवन जे आहे ते संपवलेलं आहे. काही दिवसापासून ती तणावामध्ये होते. घरच्यांनी देखील समजूत काढली, मात्र तिला तो तणाव जो आहे तो सहन झाला नाही आणि अखेर तिने एक सुसाईड नोट लिहित आत्महत्या केलेली आहे. काय सांगा, नेमकी काय घटना आहे? आषाढी एकादश त्या दिवशी होती 25 तारीख. आम्ही आमच्या कामात होतो. काका पंढरपूरला गेलते आणि 3-3:30-4च्या दरम्यानमध्ये काकी मिशन काम करत असते. मिशन काम करत होती. भावाचा फोन आला, आम्ही बोलणं वगैरे झालं आमचं. दीदीही बोलली होती. या नेट पेपर फुटीच्या गोंधळात लागलेला रिझल्ट, बाकीच्या गोष्टी या आमची चर्चा झाली. तिथं आधीही काही दिवस डिप्रेशनमध्येच होते, कारण पहिला पेपर फुटला होता. त्या संदर्भानं पहिल्या पेपरमध्ये तिला अपेक्षा होती की चांगले मार्क आहेत. कट ऑफ आधीचा 113 या परंपरेने बघितलं तर कट ऑफ म्हणजे आम्ही विचार केला की चांगला लागेल, पण पुढे अचानक कट ऑफ जास्त लागला आणि आमची बहीण डिप्रेशनमध्ये गेली आणि एक प्रकारे नैराश्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मी सरकारकडे किंवा प्रशासनाकडे एवढीच मागणी करेल की अशा प्रकारे कोणत्याही परिवारावर असा दुःखाचा डोंगर कोसळू नये आणि आम्हाला नक्कीच आमच्या कडे एक वेगळ्या नजरेने पाहावं किंवा एखादी काय आम्हाला म्हणजे मदत शासनाकडून मिळेल का याची देखील एक विनंती आहे माझ्या वतीने. निश्चितच जर अशा प्रकारचं पाऊल उचलून येण्याची जी अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यावर कुणाल जायकर, TVN मराठी, कर्जत, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.